आपल्या या शेंद्रुण गावातील हे पाटोळे परिवार आणि पाटोळे परिवाराचे दादा कैलासवासी बाबू अण्णा पाटोळे, दादांचं मंगळवार दिनांक 17 जून 2025 रोजी दुःखद निधन झालं. दादांना देवाज्ञा झाली आणि त्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. एकूण ही 5 भावंड आणि या 5 भावंडांपैकी आमचे मारुती दादा असतील, पद्माकर दादा असतील, बाळाराम दादा असतील, आशाताई असतील, त्याचप्रमाणे आमच्या आईसाहेब असतील, जेठाबाई आई, दादांची मुलं असतील, कपिल दादा, ज्ञानेश्वर दादा, आमच्या ताईसाहेब असतील, जयाताई. आध्यात्मिक क्षेत्रामध्ये या पाटोळे परिवाराचं कार्य आपल्याला पाहायला मिळतंय. खऱ्या अर्थानं माणूस आपल्या संसारामध्ये कार्य करत असताना आपल्या मुलाबाळांसाठी, संसारासाठी, आपल्या स्वतःसाठी अनेक प्रकारचं कार्य करत असतो. पण हे सगळं अनेक प्रकारचं कार्य करत असताना तो आध्यात्मिक क्षेत्रामध्ये काय कार्य करतो, समाजासाठी, देवासाठी, देशासाठी, धर्मासाठी काय कार्य करतो याचा विचार मरणोत्तर केला जातो. स्वतःसाठी केलेल्या कर्माचा, स्वतःसाठी जगलेल्या दिवसांचा विचार मरणोत्तर केला जात नाही. आणि म्हणून आमचे बाबा असतील, अर्थात अण्णा बाबा पाटोळे, अगदी तेव्हापासूनच या परिवाराला भजनाची आवड, गायनाची आवड, आध्यात्मिक क्षेत्राची आवड आणि तोच वारसा या ठिकाणी आपल्याला आमचे मारुती दादा असतील, पद्माकर दादा असतील, बाळाराम दादा असतील, कैलासवासी यादव दादा असतील आणि त्याचप्रमाणे ज्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्तानं आपण या ठिकाणी प्रवचन सेवा केलेली आहे, कैलासवासी बाबू दादा असतील. बाबूदादांना जरी पुस्तकातल्या अक्षराची ओळख नसली तरी जीवनातली अक्षर मात्र व्यवस्थित घडवली, त्यांनी गिरवली. आणि त्यांनाही खूप भजनाची आवड होती, गायनाचार्य होते, हार्मोनियम वादक होते. अतिशय चांगल्या प्रकारे भगवंताचं गुणगान त्या निमित्तानं त्याद्वारे त्यांनी गायलं, भगवंताचं स्तवन केलं. दैवजात दुःखे भरले, दोष ना कोणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. खऱ्या अर्थानं या पाटोळे परिवारामध्ये कार्य करत असताना दादांनी आपल्या मुलाबाळांचं अतिशय चांगल्या प्रकारे संगोपन केलं, आपल्या भावांना आधार दिला. संसारामध्ये कार्य करत असताना एक आदर्शयुक्त पती म्हणून त्या ठिकाणी कार्य केलं, वडील म्हणून त्या ठिकाणी कार्य केलं, भाऊ म्हणून त्या ठिकाणी कार्य केलं, मुलगा म्हणून त्या ठिकाणी कार्य केलं. आणि खऱ्या अर्थानं मंगळवार दिनांक 17 जून 2025 रोजी दुःखद निधन दादांचं झालं. खरं तर या पाटोळे परिवारावर 2003 साली एक दुःखद घटना घडली. ती म्हणजेच बाबा आपल्याला सोडून गेले, पितृछत्र हरपलं या पाटोळे परिवाराचं. त्यानंतर 2018 साली या परिवारावर अजून एक दुःखाचं सावट पसरले. एक तरुण, एक कर्तबगार धनाजी दादा आपल्याला सोडून गेले. आणि 2022 ला या 5 भावंडांपैकी एक भाऊ अर्थात आपले यादव दादा आपल्याला सोडून गेले. एकावर एक असे दुःखाचे प्रसंग या पाटोळे परिवारावर आले. त्या दुःखातून कुठे सावरतात, नाही सावरतात, तर अगदी बोलता चालता खऱ्या अर्थानं कोणाच्या कल्पनेतही नसेल, त्या भावांनाही वाटलं नसेल की आपण आज 4 भावंड आहोत. आपल्या या 4 भावंडांपैकी अर्थात आपण 5 भावंड आहोत. त्या 5 भावंडांपैकी एक दादा आपल्याला सोडून जातील. एकूण 6 भावंड ना. आणि खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी घरामध्ये कार्य करत असताना
या ठिकाणी काही प्रकारचं नियोजन करत असताना रविवारी अर्थात 15 तारखेला दादांना या ठिकाणी विजेचा शॉक लागला आणि त्यांना दवाखान्यामध्ये दाखल करण्यात आलं. भावांनी आटोकाट प्रयत्न केले, मुलांनी आटोकाट प्रयत्न केले, या पाटोळी परिवाराने आपतेष्टांनी आटोकाट प्रयत्न केले. आमच्या दादांना बरं वाटावं, आमच्या बाबाला बरं वाटावं, आमच्या भावाला बरं वाटावं. या पाटोळी परिवारातील एक या घराचा आधारस्तंभ आणि आमचे बाबू दादा यांना फरक पडावा, बरं वाटावं म्हणून सर्वतोपरी प्रयत्न केला. अनेक प्रकारचे उपचार त्या ठिकाणी सुरू असताना बरं झालं, बोलायला वगैरे लागले, थोडंफार खायला लागले, अशी अवस्था म्हणजे एक आशेचं किरण निर्माण झालं की आता आमचा दादा बरा झाला म्हणून. आणि अशाच अवस्थेमध्ये मंगळवार दिनांक 17 जून रोजी दादांना देवाज्ञा झाली. 2 ओढक्यांची होते सागरात भेट, 1 लाट थोडी दोघा पुन्हा नाही भाट. क्षणिक देवी आहे बाळा मेळ माणसाचा, दोष ना कोणाचा, दोष ना कोणाचा. खऱ्या अर्थानं जाणं प्रत्येकाला आहे. मृत्यू ज्या वेळेला आपला जन्म झाला त्याच्याच बरोबर आपल्या बरोबर सतत सतत तो मृत्यू आहे. मृत्यू कधी आपली साथ सोडत नाही. जन्म झालेला आहे, मृत्यू ठरलेला आहे. मधल्या काळाला आयुष्य म्हणतात. ते आयुष्य किती असावं हे आपल्या हातात नाही आहे. ते आयुष्य कशा प्रकारे असावं, कसं असावं हे मात्र आपल्या हातात आहे. आणि म्हणून प्रत्येकाला जावं लागणार आहे, प्रत्येकाला या जगाचा निरोप घ्यावा लागणार आहे. मात्र प्रत्येकाचं जाणं वेगवेगळं असतंय, प्रत्येकाचं आयुष्य वेगवेगळं असतंय. आमच्या हातात फक्त एवढंच आहे की या ठिकाणी कार्य करत असताना आम्ही फक्त जे आयुष्य भगवंताने आम्हाला दिलेलं आहे त्या आयुष्यामध्ये आम्हाला कसं चांगलं वागता येईल, चांगलं जगता येईल, चांगलं राहता येईल यासाठी प्रयत्न केले पाहिजे. तेवढंच आमच्या हातात आहे. खर तर ज्या ठिकाणी आपण जन्माला आलेलो आहोत या लोकाचं नावच आहे मृत्यू लोक. हे दष्टम तद नष्टम, जे दिसते ते नासते. आणि म्हणून नाश पावण्याच्या आधी आम्ही काय करायचंय? देह जाणार आहे, देह जाईल जाईल असे काळ वा खाईल, नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य का तो काळ सावधान. तो अंतरात्मा असताना, ते ब्रह्म साक्षीला असताना, तो देव आमची सेवा करत असताना आम्ही काय केलं पाहिजे? त्या देवाची, त्या सत्याची, त्या ब्रह्माची ओळख घेतली पाहिजे. हे कर्तव्य आहे आमचं. त्यासाठीच आम्हाला नरदेव मिळालेला आहे, त्यासाठीच आम्हाला मनुष्य देव दिलेला आहे. आणि म्हणून अखंड आणि अखंड आमच्याकडून नामस्मरण घडलं पाहिजे, देवाचं स्तवन घडलं पाहिजे, देवाचं स्मरण आम्हाला राहिलं पाहिजे. तो देव आम्हाला सांभाळतोय. चाले हे शरीर कोणाचे सत्ते, कोण बोल मी ते हाय म्हणा, देखवी ऐकावी एक नारायण तयाचे भजन चुकवणार. खर तर आमच्या जीवनाची वाटचाल करत असताना, आमच्या आयुष्याची वाटचाल करत असताना आम्हाला जर देवाचं होऊन राहायचंय, आम्हाला जर त्या देवाचा परमार्थ करायचंय, भक्ती करायची आहे, तर सगळ्यात महत्वाचं आहे पूजेच्या वेळी एखादी वस्तू जरी देवाला व्हायची राहिली तरी चालते. घरात जर आपल्या एखादी वस्तू नसेल ना, त्या वस्तूचं नाव घ्या, अक्षता वाहा देवाला, बरं का? ऋतुकालोद्भव पुष्पम समर्पयामी, अक्षता वाहा, चालतंय, बरं का? जे काही असेल ते. पण या ठिकाणी भगवंत म्हणतात, पूजा करत असताना देवाच्या चरणी आपल्याला मन अर्पण करता आलं पाहिजे. नामस्मरण करताना देवाच्या चरणी आपल्याला मन अर्पण करता आलं पाहिजे, मन स्थिर करता आलं पाहिजे. मयेव मन अगत्स्व मय बुद्धी निवेशय, हा निवेशिष्यसी मय वातरुद मन संशय. आमचा अट्टास आहे, आमचे प्रयत्न सुरू आहेत, आमचा शेवटचा दिवस गोड व्हावा. ज्याला काही कळत नाही ना माऊली, ज्याचा काही अभ्यास नाहीये ना,
कधी ग्रंथही हातामध्ये घेतले नाहीत ना अशी माणसं सुद्धा कधीतरी बोलतात देवाकडे चांगली जागा मिळाली पाहिजे, नाही का? बोलतात ना, त्यांच्या मुखातून कधीतरी ऐकायला मिळतं आपल्याला, देवाकडे चांगली जागा मिळायला पाहिजे. म्हणजे आम्हाला हे माहिती आहे, देवाकडे जर चांगली जागा मिळावं असं वाटत असेल तर त्यासाठी आम्ही चांगली कर्म केली पाहिजेत, चांगली कर्म केली पाहिजेत. कारण ती जागा आमच्या कर्मावर अवलंबून आहे, आमच्या कर्मावर अवलंबून आहे. जाणं तर प्रत्येकाला आहे, देह नाशिवंत आहे, देह जाणार आहे, देह जाईल याची काळवा खाईल, बरं का? देह हे काळाचे धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे? बाकीच्या गोष्टी तर लांबच गेल्या, घरदार, शेती, वाडी, संपत्ती, मुलं बाल, सगळ्या गोष्टी खूप दूर गेल्या. पण जे देहाच्या बळावर आपण कार्य करतोय हा देह सुद्धा आपला नाही आहे. तुझं नव्हे हे शरीर, तो इतरांचा काय विचार, हे शरीर सुद्धा आपलं नाही आहे, हा देह सुद्धा आपला नाही आहे. बाकीच्या गोष्टी तर लांबच गेल्या. देह जर जाणार आहे, देह जर नाशिवंत आहे, तर याला किंमत कुठपर्यंत आहे? जोपर्यंत भगवंत सामर्थ्य आहे, जोपर्यंत देव सांभाळतोय, अंतरात्मा या देहामध्ये आहे, तोपर्यंत त्याला किंमत. एकदा अंतरात्मा निघून गेला की माणसाचं नाव पण शिल्लक राहत नाही. असं म्हणतात, बॉडी आली का बॉडी, माणूस नाही, तिथे नाव नाही घेतलं जात, बॉडी आली का, बरं का? आणि असं पण कुठेतरी ऐकायला मिळते, कशाला मातीचे हाल करता जास्त, माती नाही का, मातीच आहे ना. देहाच्या बरोबर कर्माची, गुणांची आणि विचारांची माती होऊ नये असं जर वाटत असेल तर त्यासाठी मुख्य म्हणजे आम्ही मन आमचं देवाच्या चरणी अर्पण केलं पाहिजे. मन हा मोगरा अर्पण ईश्वरा पुनरपी संसार येणे नाही. कारण आमचं जीवन जे आहे ना ते अधिक करून मनावर अवलंबून आहे, मनावर अवलंबून आहे. म्हणून काही माणसं बोलतात मन ठिकाणावर असताना माणसाचं का सगळं झालं समजा. मन ठिकाणावर पाहिजे. त्या मनाला ठिकाणावर जर ठेवायचं असेल ना तर सारथी भगवान श्रीकृष्ण पाहिजे. कोणाच्या पण हातात लगाम देऊन नाही चालणार दादा, पागा कोणाच्या पण हातात देऊन कसं चालेल, नाही का? आपल्या आयुष्याचा जो रथ आहे, आपल्या आयुष्याचा जो गाडा आहे, तो व्यवस्थित जर हाकायचा असेल ना, आमच्या पागा, त्या गाड्याच्या लगाम जी आहे, पागा ज्या आहेत ना, त्या भगवंताच्या हातात पाहिजेत, त्या मनाच्या. म्हणून तर जगद्गुरु तुकोबा म्हणतात, आधी मन घेई हाती तोची गणराज गणपती. मन इंद्रियांचा राजा, सर्व भागी त्याची पूजा. मन जीवींचा प्रधान, मन माझी नारायण. ते मन कसं आहे? तुका म्हणे मन चंचल किती, हाती येऊ देईना गुरुचे बळ. असं आहे ते मन, बरं का? देह नाशिवंत आहे, जाणार आहे, देहाच्या बरोबर कर्माची, विचारांची, गुणांची माती होऊ नये असं जर वाटत असेल तर त्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे? आमची कर्म, आमचे गुण, आमचे विचार यांच्याकडे लक्ष केंद्रित केलं पाहिजे. आम्ही कसं वागलं पाहिजे, जगलं पाहिजे. आम्ही देवाच्या पुढ्यात उभं राहून काय मागतोय यापेक्षा देवाला पाठ केल्यानंतर कसं वागतोय हे महत्वाचं आहे. कारण आमच्या मागण्यावर अवलंबून आहे, आमच्या वागण्यावर आमचं जीवन अवलंबून आहे. आमच्या मागण्यावर असतं ना तर आम्ही जे मागतोय ते देवाने दिलं असतं, पण आम्ही जे मागतोय ते आम्हाला मिळत नाही. काय? ज्या मुलाला काही कळत नाही ना, ज्या मुलाला काही कळत नाही त्या मुलाला त्याची आजी, त्याची आई मंदिरात जरी घेऊन गेली ना, देवाच्या पुढ्यात उभी राहून जरी अगदी तिने हे केलं ना, त्या मुलाला देवाच्या पुढ्यात उभं राहून जरी तिने हात जोडायला लावले ना तरी सुद्धा त्याला काही कळत नाही. पण ती आजी, ती आई काय बोलते माहितीये का? बाळा देवाकडे माग, देवा सुख दे, सुख दे. आम्ही सुद्धा देवाकडे जेव्हा जेव्हा प्रार्थना करतो तेव्हा तेव्हा देवाला काय विनंती करतो बरं? काय मागतो देवाकडे? सुखच मागतोय ना आम्ही. दुःख कोणी मागितलंय? देवा दुःख दे म्हणून नाही मागितलं आम्ही सुखच मागतो देवाला. ज्याची अपेक्षा आहे ते मिळत नाही आणि ज्याची अपेक्षा नाही ते मिळाल्याशिवाय राहत नाही. दुःख आम्हाला नको आहे पण मिळाल्याशिवाय राहत नाही, आणि सुख आम्हाला हवं आहे, काही केल्या मिळत नाही. हे सूत्र आमच्या हातात आहे ना, सूत्र आमच्या हातात आहे.
बरं का? पापाचे फळ ते दुःख आणि पुण्याचे फळ ते सुख. पाप पुण्य आवश्यक भोगणे लागेल. आमचं जीवन जे आहे ना ते आमच्या कर्मावर, विचारांवर, गुणांवर अवलंबून आहे. पाप की पुण्य? पाप की पुण्य? देह जाणार आहे, देहाची माती होणार आहे, पण देहाने केलेली जी कर्म आहेत, जे गुण आहेत, जे विचार आहेत, ते शिल्लक राहतात. पापाच्या रूपात किंवा पुण्याच्या रूपात शिल्लक राहतात. मरणोत्तर त्याचा प्रवास जेव्हा सुरू होतोय ना, त्यावेळेला त्या 2 गाठोड्यांपैकी एक गाठोडा त्याच्या बरोबर असतो. बरं का? या जगाचा निरोप तर सर्वांनाच घ्यायचा आहे. जाणं तर सर्वांनाच आहे. नष्टम तद नष्टम. सगळ्या जीवाना नाश आहेच आहे. पण असं मांडलेलं आहे, असं सांगितलेलं आहे पुराणामध्ये, शास्त्रामध्ये, प्रलयाच्या काळी पंचभूतांना सुद्धा नाश आहे. प्रलयाच्या काळी पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, बरं का, यांना सुद्धा प्रलयाच्या काळी नाश सांगितलेला आहे. मग आम्ही काय करायचं? आम्ही कोणाच्या आधाराने कार्य करतोय? ईश्वरे केवढे सूत्र केले, सूर्यबिंब धावया लाविले, दुट्टा करवी धरविले आघाद पाडी. माऊलीच्या भाषेत सांगायचं म्हणजे, म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्यो चाले, म्या हलविल्या प्राणो हलेचे जगाते चालिता. लय होण्याच्या आधी पहिले त्याची ओळख घ्यायची, नाश पावण्याच्या आधी पहिले त्याची ओळख घ्यायची. हे साधायचंय आम्हाला, हे साध्य करायचंय. जाणं प्रत्येकाला आहे. या जगाचा निरोप तर प्रत्येकाला घ्यावा लागणार आहे, पण निरोप घेण्याच्या आधी आम्हाला बरंच काही कार्य करायचं आहे. बरंच काही कार्य करायचं. बरं का? एखादा माणूस जर शहापूरच्या बाजारामध्ये गेला काही बाजार करण्यासाठी, तो सकाळी जरी तिथे गेला ना, तरी बाजार करता 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 गेल्यापासून परतीपर्यंत त्याच्या मनामध्ये एकच विचार असतो, शेवटची बस मला 7 वाजता आहे, ती बस मला भेटलीच पाहिजे, बाजार पूर्ण करून भेटली पाहिजे, अन्यथा ती बस जर माझी गेली तर पुन्हा मला बस नाही आहे. आणि म्हणून मग त्या ठिकाणी तो बाजार करता 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 त्या विचाराच्या मध्ये तो बाजार आवरण्याचा प्रयत्न करतो 6:45 आधी. का? ते 7ची बस मला भेटली पाहिजे. बरं का? फरक एवढाच आहे, तिथे बसचं टायमिंग माहिती आहे. बरं का? इथे आम्हाला आमचं टायमिंग माहिती नाही. परतीचं आहे का कोणाला माहिती? परतीचं टायमिंग कोणाला माहिती आहे? कोणालाच नाही. कोणालाच नाही. कोण काळ येईल कायचा याचा न काळी की बरोबर, जैसे पक्षी दाही दिशा उडून जाते. क्षणक्षणा हाची करावा विचार, करावया पार भव सिंधू. का? नासिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. आणि म्हणून संत समागमे धरावी आवडी. आम्हाला जर आमचा बाजार करायचा आहे ना, ती वेळ जर साधायची आहे ना, तर संत समागम महत्वाचा आहे, नाही का बाबा? ती वेळ जर आपल्याला साधायचा आहे तर संत समागम महत्वाचा आहे, सत्संग महत्वाचा आहे. एक वेळ जर पंगत चुकली तर एका वेळच्या जेवणाला मुकू, पण संगत जर चुकली तर आयुष्याला मुकल्याशिवाय राहणार नाही. आयुष्याला मुकल्याशिवाय राहणार नाही. ज्यांची ज्यांची संगत चुकली ना, आयुष्याला मुकावं लागलं. म्हणून संगत महत्वाची आहे. संगत महत्वाची आहे. बरं का? आणि म्हणून आम्ही काय करतोय, आम्ही कसं जगतोय, आम्ही कसं वागतोय हे महत्वाचं आहे. आमचे विचार महत्वाचे आहेत. आमचे विचार महत्वाचे आहेत. एखादी महिला जर तिच्या त्या माहेरी गेली असेल आणि त्याने जर फोन केला, मी तुला घ्यायला येतोय अमुक अमुक वाजता, रोडच्या बाजूलाच घर असते त्यांचं आणि ती वाट पाहत असतात. अशी सफेद रंगाची गाडी त्यांची, आणि सफेद रंगाची गाडी दिसली की ती पोरं ओरडत येतात, आई पप्पा आले वाटतंय आपल्याला घ्यायला.
आई लांबून बघते नाही, नंबर आपल्या गाडीचा नाहीये, गाडी सफेद रंगायची आहे पण नंबर आपल्या गाडीचा नाहीये. ती घरात जाते, नंबर पाहते आणि मग बघितलं तिने, हा आपल्या गाडीचा नंबर आहे, हीच गाडी पप्पांची, तुमच्या हीच गाडी आपली आहे, पप्पा घ्यायला आले, चला तयारी करा. तिथे आम्हाला परतीच्या गाडीचा नंबर तरी माहिती आहे, इथे आम्हाला परतीच्या गाडीचा नंबरही माहित नाहीये. कधी कोणाला कुठली गाडी घ्यायला येईल बरं का, नाही माहिती. जाणं प्रत्येकाला 100% सत्य आहे, वेळ माहिती नाही, वेळ माहिती नाही. जन्मजय राजा वंशपैणला विचारतात, साधू पुरुषाला काही काळ आधी मृत्यू कळतोय, खरं आहे का? वंशपैण म्हणतात, हो, साधू पुरुषाला काही काळ आधी मृत्यू कळतो. दोघांचा संवाद चालू आहे आणि संवाद चालू असताना जन्मजय राजा विचारतायत वंशपैणला, बर का, कसा ओळखावा तो साधूने मृत्यू, कसं कळतंय साधूला काही काळ मृत्यू आला ते? आणि मग सांगायला सुरुवात केली त्याने, बरं का, साधूला काही काळ आधी मृत्यू कळतो, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपले तोची साधू ओळखावा देव तेथीची जाणावा. कुठेही कसाही कसलाही जरी असला ना तरी शरण आलेल्याचा उद्धार करतो त्याला साधू म्हणतात, नाही का? शरण आलेल्याचा उद्धार करतो त्याला साधू म्हणतात. म्हणून आमचा संप्रदाय जातीभेद करत नाही, वर्णभेद करत नाही, बरं का. जातीभेद संप्रदायामध्ये नाहीये, वर्णभेद संप्रदायामध्ये नाहीये, पंथभेद संप्रदायामध्ये नाहीये. विष्णुमाय जग वैष्णवांचा धर्म, भेदा भेद भ्रम मंगळ. विष्णुमाय जग, म्हणून पाया पडती जन एकमेका, पाया लागती जन एकमेका, भेद नाहीये. आणि असं जे रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपले तोची साधू ओळखावा देव तेथीची जाणावा, तोच साधू. आपणासारखे करीती तात्काळ, कुठल्याही प्रकारे काही न ठेवता जे आपल्याकडे आहे ते समोरच्याला देऊन आपल्या सारखं तात्काळ करतात, त्याला साधू म्हणतात. काही असं वेगळं पण ठेवत नाहीत. साधूची व्याख्या संतांनी सोप्या शब्दात सांगितलेले, ज्याचे 6 धुतले तो साधू, 6 धुतले तो साधू, बरं का. परवा एक मेसेज वाचायला मिळाला, माणूस मळका असला तरी चालेल पण जळका नको. माणूस मळका असला तरी चालेल, जळका नको. आणि जळका नको, 6 धुतले पाहिजेत. 6 धुतलेले असले तर मग तो स्वच्छ असेल, 6 धुतलेले असेल तर मग त्या ठिकाणी स्वच्छ वृत्ती असेल, स्वच्छ बुद्धी असेल. आणि म्हणून म्हटलेले ते, ज्याचे 6 धुतलेले आहेत तो साधू. मी माझे ऐसी आठवणा विसरले जयाचे अंतःकरण, पार्था तो संन्यासी तो साधू. मी माझे ऐसे आठवणा विसरले जयाचे अंतःकरण. काय म्हणतात इथे भगवंत, काय म्हणतात? मन बुद्धी मला अर्पण कर, मी तू पण उरणारच नाही ना, मी तू पण राहणारच नाही, फक्त मन आणि बुद्धी मला अर्पण कर. मी माझे ऐसे आठवणा विसरले जयाचे अंतःकरण. ह्या वृत्तीने जे कार्य करतात ना, ह्या स्थितीने जे कार्य करतात ना, ते साधू, तो साधू पूर्वेच्या दिशेने जात असताना उगवतीच्या वेळेला सूर्य उगवलेला आहे आणि पूर्वेच्या दिशेने जात असताना त्याची सावली पश्चिमेला पडायला पाहिजे, पण दक्षिणेला पडली असेल तर समजायचा 6 महिन्यावर मृत्यू आलाय. कोण म्हणताय? वंशपैण. कोणाला सांगताय? जन्मजय राजाला. एखादा साधू जर समजा आंघोळ करतोय, अंगावर पाणी घेतोय, सर्व अंग भिजलेलं जातंय पण खांदे भिजत नाही, समजायचं 3 महिन्यावर आलाय. एखादा साधू जर नदीच्या किनारी गेला, आपला प्रतिबिंब त्या पाण्यामध्ये पाहतोय, धड दिसतोय पण शिर दिसत नाही, समजायचा 1 महिन्यावर आलेला आहे. आणि पुढे काय म्हणताय? कानी घालून या बोट नाद तो ऐकावा. कानी बोट घातल्यानंतर आमचा नाद आम्हाला ऐकायला येतोय. ज्या दिवशी येणार नाही समजायचा 9 दिवसावर आलेला आहे.
चक्री घालून या डोळे घालून या बोट चक्र ते पहावे, ज्या वेळेला सूर्य असा तापलेला असतोय उन्हामध्ये, आम्ही ज्या वेळेला डोळे चोलतोय ना असे बोट घालून, त्यावेळेला चक्र चक्र आम्हाला दिसतात. सूर्याकडे बघितल्यानंतर दिसायची बंद झाल्यानंतर समजायचा 5 दिवसावर आलाय, अर्थात भो यांच्या गाठी न दिसता नयनी समजायचा 3 दिवसावर आलाय. आणि पुढे उपदेश करत असताना वैंश पायन जन्मजय राजाला म्हणतायत, नासागरीचे अग्र न देखता नयनी म्हणा तीची दिली रामकृष्ण हरी. नाकाचा शेंडा आम्हाला आमच्या डोळ्याने दिसतो, ज्या दिवशी दिसायचा बंद होईल त्या दिवशी रामकृष्ण हरी म्हणायला हरकत नाही. हे लक्षण कोणाचं होतं बरं? साधूचं. बरं का? आपण आपला सावली पाहून चालेल का? नाही चालणार. कारण प्रामाणिकपणे जर आमच्या अंतःकरणामध्ये आम्ही विचार केला तर आम्ही साधू नाहीत, प्रयत्नात आहोत, आटास करतोय, तशी वाटचाल करण्याचा प्रयत्न करतोय. कोणी कितीही बोललं तरी, कोणी कितीही बोलू द्या, कारण व्याख्याच तशी आहे ना. मी माझे 80 आठवण विसरले, जयाचे अंतःकरण विसरला का? नाही. मग तू कसला साधू? 6 धुतले का? काम, क्रोध, लोभ, मत्सर, दंभ धुतले. कामावर विजय कदाचित मिळवला असेल, पण अजूनही जर लोभावर विजय मिळवता येत नसेल, क्रोधावर विजय मिळवता येत नसेल, नाही का? काय अवस्था आहे बघा ना. आज परवा ऐकायला मिळालं, ते अगदी भोजन चालू असताना त्या ठिकाणी काय झालं, टाळ उगारले ना त्याने एकमेकांवर. बरं का? बऱ्याच काही गोष्टी अशा पाहायला मिळतात आपल्याला. जरा कुठे आवाज इकडे तिकडे झाला का परत बऱ्याचशा गोष्टी आपण अनुभवतोय. खर तर त्यांच्यावर विजय मिळवण्यासाठी आम्ही हा प्रयत्न करतोय, विषयाधीन होण्यासाठी नाही, विषयारूढ होण्यासाठी. हे प्रवचन विषयाधीन होण्यासाठी नाही, विषयारूढ होण्यासाठी प्रवचन आहे. आम्ही कीर्तन श्रवण करतोय, आम्ही आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्य करतोय, आम्ही देवाचं नामस्मरण करतोय, भजन करतोय, स्तवन करतोय, आम्ही ग्रंथ वाचन करतोय, संतांच्या वाङ्मयाचा अभ्यास करतोय. विषयाधीन नाही, विषयारूढ होण्यासाठी, विजय मिळवण्यासाठी, त्यांच्यावर 6 धुण्यासाठी. म्हणून आम्ही आमचे खांदे पाहून चालणार नाहीत, आम्ही आमचं प्रतिबिंब पाहून चालणार नाही, आम्ही आमच्या कानामध्ये बोटं घालून तो नाद ऐकून चालणार नाही. आम्ही फक्त एवढं स्मरणात ठेवायचं आहे, मला एक दिवस जायचं आहे. चुकणार तर नाही. पर्याय आहे का मृत्यूला? सगळ्या गोष्टींना पर्याय आहे, मृत्यूला पर्याय आहे? रविवारी दादांना विजेचा शॉक लागला. 15 तारखेला दादांना दवाखान्यामध्ये दाखल करण्यात आले. बरं का? माय माऊली माझी 94 वर्ष आई साहेब या ठिकाणी कार्य करतायत. वय वर्ष 94 ना दादा? 94 वर्ष. त्या माऊलीला वाटलं नसेल का, त्या माऊलीने देवाला प्रार्थना केली नसेल का, देवा अरे तुला जर कोणाला तरी न्यायचंच आहे ना तर मला घेऊन जा ना देवा. माझ्या मुलाला का नेतोय रे देवा, माझ्या मुलाला का त्रास देतोय देवा, त्याची गरज आहे, त्याचा आधार हवाय, त्याच्या कुटुंबाला मुलांना मार्गदर्शनाची गरज आहे, भावाला भाऊ हवाय, बहिणीला भाऊ हवाय, त्या कुटुंबाला त्याची गरज आहे, समाजाला त्याची गरज आहे. पण मृत्यूला पर्याय नाही ना, पर्याय नाही मृत्यूला. बदली माणूस चालत नाही. आणि म्हणून फक्त आम्ही एवढं स्मरणात ठेवायचं आहे, आम्हाला एक दिवस जायचं आहे. तो दिवस आम्हाला माहित नाहीये, ती वेळ आम्हाला माहिती नाहीये. आणि वेळ जर आम्हाला माहिती नसेल, दिवस जर आम्हाला माहिती नसेल, तर आम्ही काय केलं पाहिजे? आमच्या जीवनाचा, आमच्या आयुष्याचा उद्धार जर आम्हाला करून घ्यायचा आहे तर 6व्या अध्यायातील 8व्या अध्यायातील 6वा श्लोक, यम वापी स्मरण भावम त्यजत्यन्ते कलेवरम तम तमे वेंती कोणते सदा तद्भाव भावितः. तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये ज्याच्यावर प्रेम करताय, ज्याला जीव लावताय, ज्याच्याविषयी तुमच्या अंतःकरणामध्ये महत्त्व निर्माण होतंय, तेच तुम्हाला शेवटच्या वेळेला आठवतंय. आणि जे तुम्हाला शेवटच्या वेळेला आठवतंय, मरणोत्तर तुम्हाला तेच प्राप्त होतंय. म्हणून माऊली म्हणतात, तेवीची तेनी अवसरे जे आवडोनी जीवी बुरे ते मरणाची वेळ फार हो लागे. आणि मरणी जयाचे आठवे तो त्याची गती ते पावे, म्हणून सदा स्मरावे मातेची तुवा.
आम्ही का भगवंताचं स्मरण अखंड करायचं आहे, आम्ही भगवंताचं नामस्मरण अखंड का करायचं आहे, शेवटची वेळ कोणती असेल ती आम्हाला माहिती नाहीये. जी वेळ असेल ती सार्थकी लागावी, त्या वेळेला आमच्याकडून भगवंताचं नामस्मरण घडावं, स्मरण असावं. म्हणून आम्ही अखंड देवाचं नामस्मरण केलं पाहिजे, अखंड भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. आणि म्हणून जाणं 100% सत्य, जाऊ प्रत्येकाला लागणार आहे. फक्त जाण्याच्या आधी आम्हाला काय करायचंय माहितीये का, आमची तयारी पाहिजे. बरं का, आमची तयारी पाहिजे. पहिला विषय असा आहे, आम्ही कुठून आलेलो आहोत. आलासी कोठोनी जासी कवण्या रे ठाया, घरदार होय तुझी अवघी लटकीच माया. बोधले महाराज म्हणतायत, सावध होई बापा काळ लागला बापा, प्रपंच गुंतू नको पाय बुडत असे पापा. आम्ही कुठून आलेलो आहोत. जगद्गुरु तुकोबा पत्ता सांगतायत ना, आम्ही वैकुंठीचे वासी. आम्ही वैकुंठीचे वासी कशासाठी आलो बरा, जे जगद्गुरु तुकोबांनी कार्य केलं ना ते कार्य करण्यासाठी आम्ही आलोय. हे आम्हाला माहित नाही, हे विस्मरण आम्हाला झालंय. जे माऊलींनी कार्य केलं ना, जे शांतीब्रह्म नाथ महाराजांनी कार्य केलं ना, जे संत शिरोमणी नामदेव महाराजांनी कार्य केलं ना, जनाबाई, मुक्ताबाई, कान्होपात्रा, बहिणाबाई या आदी करून सर्व संतांनी जे कार्य केलं ना, ते समाज कार्य, देवाचं, देशाचं आणि धर्माचं कार्य करण्यासाठी आम्हाला भगवंतांनी हा नरदेह दिलेला आहे. याचं आम्हाला विस्मरण झालेलं आहे, हे आम्ही विसरलेलो आहे. आणि म्हणून मग काय होतंय माहितीये का, त्याचं विस्मरण झाल्यामुळे आम्हाला जन्म नकोसा वाटतो, कंटाळा येतो ना जीवनाचा आम्हाला. का विस्मरण झालं, जे करायचं ते न करता आम्ही भलतच करायला लागलो ना. आम्ही गुंतलो कशामध्ये, संसारामध्ये, मायेमध्ये, देहबुद्धीमध्ये, अंधश्रद्धेमध्ये, अज्ञानामध्ये आम्ही गुंतलो गेलो. श्रद्धेचं रूपांतर जर जास्त झालं ना, श्रद्धेचं प्रमाण जर जास्त प्रमाणात झालं तर असं म्हणतात त्याचं रूपांतर अंधश्रद्धेमध्ये होते, नाही का. जास्त अति जर झालं तर अंधश्रद्धेमध्ये रूपांतर होते त्याचं. तसं आमचं झालंय. आज बऱ्याचशा गोष्टी बोलण्यासारख्या आहेत, सांगण्यासारख्या आहेत, नाही का. जगद्गुरु तुकोबांना ह्याच गोष्टीचा विरोध झाला. सत्य सांगायला गेले ना, समाजातलं अज्ञान नाहीसं व्हावं म्हणून त्यासाठी प्रयत्न केला. जनजागृती करण्याचं काम खरं जगद्गुरु तुकोबांनी केलं. आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून, आपल्या अभंगाच्या माध्यमातून, गाथेच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने जगद्गुरु तुकोबांनी समाजामध्ये प्रबोधन करण्याचं काम केलं. पण विरोध झाला त्यांना, विरोध केला त्यांना. माऊली ज्ञानोबांनी सुद्धा तेच कार्य केलं, शांतीब्रह्म नाथ महाराजांनी सुद्धा तेच कार्य केलं, संत शिरोमणी नामदेव महाराजांनी सुद्धा तेच कार्य केलं. बरं का, आम्ही काही वेळेला जर आज पाहायला गेलो तर तिथेच गुंतलेलो होतो आम्ही. आजा गेला, पणजा गेला, बाप मसले गेला. कुठं, पंचांग पाहून नाही का. काही माणसं आजही समाजामध्ये अशी पाहायला मिळतात दादा, ते बघितल्याशिवाय घराच्या बाहेर पडत नाही. बरं का, परवा एक मला त्या टिटवाळा स्टेशनला भेटला. त्या ठिकाणी त्याने पेपर घेतलं. बाबा पेपर 5 रुपयाचा घेतला. काय वाचलं काय माहिती, 1च मिनिट फक्त. तो पेपर असा 2-3 पानं असे उलटले, दुसऱ्या तिसऱ्या पानावरचं काय वाचलं आणि मग माझ्या हातात पेपर दिला. महाराज घ्या तुम्हाला. म्हटलं बाबा मला नको. अहो तुम्हाला प्रवास करायचा आहे, टाइमपास. म्हटलं माझ्याकडे बरंच काही आहे, मला नको आहे. पण तेवढ्यात मला राहावं नाही म्हणून विचारलं. बाबा 5 रुपये खर्च करून तुम्ही तो पेपर घेतला, एक अर्धा मिनिट काहीतरी वाचलं तुम्ही 3ऱ्या-4थ्या पानावर आणि लगेच दिलं. घेतला तरी कशासाठी, तेवढ्यात त्याने सांगितलं मी रोजचा पेपर घेतोय फक्त माझी नावरास पाहायला. त्याच्यात काय असतं, ते भविष्य काय असतं ना, काय म्हणतात त्याला, ते पाहायला फक्त घेतलं मी. तेवढं बघितलं आणि लगेच पेपर माझ्या हातात होते यायला लागला. म्हणजे अजून सुद्धा आम्ही बघा कुठे गुंतलेलो आहोत, अजून कुठे गुंतलेलो आहोत आम्ही. अजून जर दिवस पाहून जर आम्ही देवाची पूजा करत असू, ऐकताय ना, वेळ पाहून जर आम्ही देवाची पूजा करत असू, दिवस पाहून जर आम्ही देवाची पूजा करत असू, दिवस पाहून, वेळ, काळ, नक्षत्र, करण, योग पाहून जर आम्ही देवाचं नामस्मरण करत असू, तर सांगा मृत्यू होताना हे का तुम्हाला वेळ पाहून येणार आहे, दिवस पाहून येणार आहे? खंत वाटते. जन्माला येताना मुहूर्त बघितला नव्हता, बघितलं होता का?
चांगला जन्माला यावा हेच प्रत्येकाला वाटलं होतं. जन्माला येताना मुहूर्त बघितला नव्हता. मृत्यूच्या वेळी सुद्धा मुहूर्त पाहणार नाहीत. मधला काळ आमचा मुहूर्त पाहून जातो. हे दुर्दैव आहे, हे दुर्दैव आहे. आणि हे जगद्गुरु तुकोबांनी खोडून काढलं ना, म्हणून त्याला विरोध झाला. या गोष्टीला जगद्गुरु तुकोबांनी भेट घातली नाही ना, म्हणून त्यांना विरोध झाला. आम्ही सुद्धा आज या समाजामध्ये वागत असताना, जगत असताना, इकडे माऊली काय म्हणतात माहितीये का? काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पायी उद्धरती. बरं का? तुम्ही नामस्मरण किती करावं, माऊली म्हणतात रिकामा अर्ध घडी राहू नको, रिकामा अर्ध घडी राहू नको. जगद्गुरु तुकोबांच्या भाषेत सांगायचं म्हणजे तुमच्यासाठी तो दिवस शुभ आहे ज्या दिवशी तुम्हाला भगवंताचं स्मरण करण्याची सद्बुद्धी निर्माण झाली. भले कॅलेंडरवर अमावस्या असेल पण तुमच्यासाठी शुभ आहे. का? त्या दिवशी तुम्हाला भगवंताचं स्मरण, भगवंताचं नामस्मरण करण्याची सद्बुद्धी उत्पन्न झाली ना, निर्माण झाली ना, शुभ आहे तुमच्यासाठी दिवस. आम्ही कर्म करत असताना बिनधास्तपणे आम्ही स्वतंत्र आहोत आणि ते स्वतंत्र भगवंताने आम्हाला दिलेलं आहे. प्राणी पक्ष्यांसारखे आम्ही जीवजंतूंसारखे इतर 83,99,999 एवढीचा विचार केला तर त्यांच्यापेक्षा आम्ही वेगळे आहोत ना, वेगळे आहोत आम्ही. आम्हाला सदसद विवेक आहे, सदसद बुद्धी भगवंताने दिलेली आहे. आमच्या बुद्धीचा वापर आम्ही आमच्या जगण्यासाठी, आमच्या वागण्यासाठी, आमच्या जीवनाचा प्रवास करण्यासाठी केला पाहिजे. दुर्दैव आहे आम्ही आमच्या बुद्धीचा वापर न करता दुसऱ्यांच्या बुद्धीने चालतो. हे दुर्दैव आहे, हे दुर्दैव आहे. आणि म्हणून आज पण आम्ही बांधलेलो आहोत, म्हणून बांधलेलो आहोत आम्ही. चारही वाचा आम्हाला भगवंताने दिलेले आहेत. परा, पचंती, मध्यमा आणि वैखरी. चारही वाचा दिलेले आहेत आम्हाला. बोलू शकतो आम्ही, स्तवन करू शकतो, देवाचं नामस्मरण करू शकतो. हे सामर्थ्य आम्हाला दिलेलं आहे, प्राण्या पक्ष्यांना नाही, जीवजंतूंना नाही दिलेलं. फक्त आम्ही त्याचा विचार करत नाही म्हणून आमच्या पदरात नको नको त्या प्रकारचे प्रसंग, दुःख नको नको ते येत आहे. ज्याची अपेक्षा नसते ते आमच्या पदरात येत आहे. जगद्गुरु तुकोबा म्हणतात आम्ही वैकुंठीचे वासी आलो ह्याची कारणाशी. कशासाठी आम्ही आलेलो? देवाचं नामस्मरण करणं आमचं कर्तव्य आहे, देवाचं स्तवन करणं आमचं कर्तव्य आहे, देवाचं भजन पूजन करणं आमचं कर्तव्य आहे. पण भजन पूजन काय आहे? देवपूजा कशाला म्हणतात? नुसती अगरबत्ती लावली, ओवाळली म्हणजे देवपूजा झाली का? नुसतं देवाला दिवा लावला म्हणजे देवपूजा झाली का? नुसतं देवाच्या पुढ्यात उभं राहून काय हात जोडून देवाला प्रार्थना केलीच म्हणजे देवपूजा झाली का? ते केल्यानंतर तुमची कर्म काय आहेत ना, ती देवपूजा आहे. अगरबत्ती ओवाळून झाल्यानंतर तुम्ही तुमच्या घरामध्ये कसे राहताय, कसे जगताय, कसे वागताय, तुमच्या समाजामध्ये, तुमच्या कुटुंबामध्ये, या ठिकाणी आपल्या जीवनाचा मार्गक्रमण करत असताना तुम्ही कसे जगताय, वागताय ना, ही देवपूजा आहे. या देवपूजेला महत्व दिलेलं आहे जगद्गुरु तुकोबांनी. कर्म विचार कशाप्रमाणे आहेत आणि म्हणून आम्ही जीवनाला का कंटाळतो, आमच्या जगण्याला आम्ही का कंटाळतो, त्याला कारण काय माहितीये का? जगण्याचं सूत्रच आम्हाला माहिती नाही ना, जीवनाचं सूत्रच आम्हाला माहिती नाही ना. गर्भवासाचं दुःख जर आम्ही ऐकलं ना तर आम्हाला किलमिश निर्माण होतो, क्लेश निर्माण होतो. मलमूत्र ओक त्या ठिकाणी आमची उत्पत्ती आहे. अत्यंत दोष ज्या विटाळा, त्या विटाळाचा चिपुतळा, त्याच्याही पलीकडे सांगितलेले मातेच्या शोणीत पिठाची रेत संपर्क झाला जननी गर्भात. आणि हे सगळं ऐकलं का एक किलमिश तयार होतंय, मनामध्ये असा विचार येतोय पुनरपी नाही या संसारात परत येऊ नये, या गर्भवासाचं दुःख सहन करायला परत गर्भवासात येऊ नये. कंटाळा येतोय आम्हाला. एक वेगळ्या प्रकारची विचारसरणी निर्माण होते आमच्या अंतःकरणामध्ये त्या गर्भवासाविषयी. पण ते जगद्गुरु तुकोबा म्हणतात, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हास. फरक आहे ना. अरे पांडुरंग परमात्मा भगवंता, तुमचं नामस्मरण जर आमच्याकडून घडत असेल, तुमचं स्तवन जर आमच्याकडून घडत असेल, देवाचं, देशाचं आणि धर्माचं कार्य जर आमच्याकडून घडत असेल ना देवा,
तर या सुखाच्या पुढे गर्भवासाचं दुःख आमच्यासाठी काहीच नाही. आणि खऱ्या अर्थानं देवाचं, देशाचं आणि धर्माचं कार्य जर आमच्याकडून घडत असेल देवा, तर आम्ही अनंत वेळा, अनेक वेळा गर्भवासाचं दुःख सहन करायला तयार आहोत. का? 83,99,999 योनीतून मुक्त होण्याचा मार्ग जर हा नरदे असेल ना, तर हा नरदे आम्हाला मिळाला, हे आमचं मधभाग्य आहे. म्हणून या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे, शतदा प्रेम करावे. नरदे मिळालेला आहे, पण विशेष म्हणजे कुठेही विकत न मिळणारं आयुष्य भगवंताने आपल्याला दिलेलं हे महत्वाचं आहे. म्हणून क्षणक्षण म्हटलेलं आहे जगद्गुरु तुकोबांनी. क्षणक्षण आम्ही आमचं आयुष्य मोजतोय वर्षाने. वाढदिवस गडदिवस असतो, वाढदिवस नाही, गडदिवस असतो. तो घटलेले असतात का वाढलेले असतात तेवढे दिवस आपले घटलेले. घट दिवस असतो, पण आम्ही वाढदिवस साजरा करतो. असू द्या, हरकत नाही. पण महत्वाचा विषय असा आहे की राहिलेले किती आहेत. मी 44वा वाढदिवस जर माझा साजरा केला तर माझे 44 वर्ष वाढले का पुढे? मला माहिती आहे पुढे 44 वर्ष मी राहणार आहे. 44 दिवस, 44 महिने, 44 मिनिटं. सेकंदचा पण विचार करू शकत नाही, सेकंदाचा पण विचार करू शकत नाही. आणि म्हणून मग आम्हाला काय करायचं माहितीये का? ती वेळ येण्याच्या आधी आम्हाला तयारी करायची. आलो याची कारण असेल, बरं का? आता बघा कसं आहे, देवाला तुम्ही मानत असाल, मानणं हा विषयच नाही देवाचा, पण एक आपल्या व्यवहारिक भाषेत जर म्हणायचं झालं, मानत असाल, देवाचं नामस्मरण करताय, देवाचं पूजा करताय, भक्ती करताय, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्य करताय, देवाचं, देशाचं, धर्माचं कार्य करताय. देवाचं कार्य करणाऱ्यांना, अर्थात देव मानणाऱ्यांना तोच देव सांभाळतो. तोच देव नास्तिकांना देव नाही आहे म्हणणाऱ्यांना सुद्धा सांभाळतोय. आणि सांभाळणारा येतो शेवटपर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत सांभाळणारा आहे. त्याला ते तुमच्या संचिताप्रमाणे दिवसवार वेळ ठरलेली आहे, जन्माला येण्याच्या आधीपासूनच, बरं का? आणि म्हणून मग आम्हाला आता काय करायचंय? चांगली कर्म करायचे, चांगलं जगायचंय, चांगलं वागायचंय. रामाच्या राज्यात राहून रामाचं स्तवन करणं सोपं आहे. रावणाच्या राज्यात राहून रामाचं नामस्मरण करायचंय, बिभीषणच पाहिजे. नाम नाही ज्याच्या वाचा, बरं का? जगद्गुरु तुकोबांनी म्हटलेला आहे. आणि असा तो हिरण्यकश्यपू, ज्याला नारायण नावाची ऍलर्जी आहे, त्याच्या घरात राहून नारायणाचं नामस्मरण करायचं आहे. प्रल्हादच पाहिजे, कोणाचंही काम नाही. ते माऊली कुठेही जन्माला येत नाही, माऊली कुठेही जन्माला येत नाही. जिथे रुक्मिणी माता आहे, विठ्ठल पंत आहे, तिथेच माऊली जन्माला येते. जगद्गुरु तुकोबा कुठेही जन्माला येत नाही. विश्वंभर बाबांची परंपरा आहे, 7 पिढ्यांची तपश्चर्या आहे, 7 पिढ्यांची साधना आहे. बोल्लोबानी कनकाई ज्या ठिकाणी आहेत त्याच ठिकाणी जगद्गुरु तुकोबा जन्माला येत आहेत. आजही आम्ही अत्याचार, हिंसाचार आणि भ्रष्टाचार जेव्हा पाहतोय ना, त्यावेळेला आम्हाला प्रामाणिकपणे वाटतंय, राजी तुम्ही पुन्हा जन्माला या. हिंदवी स्वराज्य संस्थापक राजेश्वर छत्रपती कुठेही जन्माला येत नाहीत. जिथे बाळावर गर्भसंस्कार करून त्या बाळाला व्यवस्थित जन्माला घालून मांडीवर घेऊन त्याला रामायण महाभारता सारख्या कथा ऐकवून, संतांचं चरित्र ऐकवणारी राजमाता, राजमाता जिजाऊ आहेत ना, अर्थात माझ्या मुलाने हिंदवी स्वराज्याची स्थापना करावी, छत्रपती घडावं, छत्रपती व्हावं म्हणून अनेक प्रकारचा त्याग करणारे शहाजी महाराज आहेत ना, त्याच ठिकाणी हिंदवी स्वराज्य संस्थापक राजेश्वर छत्रपती जन्माला येत आहेत. कुठेही नाही. आम्हाला आमच्या जीवनाचा मार्गक्रमण करत असताना पहिला विचार करायचा आहे, आमचं आद्य कर्तव्य काय?
आद्य कर्तव्य काय? ज्या युगात आम्ही कार्य करतो याला कलियुग म्हणतायत. आपला विषय होता सत्ययुगामध्ये सत्यकर्म करणं सोपं होतं, त्रेतायुगात पण थोडंफार बरं होतं, द्वापारात पण अजून त्यापेक्षा बरं होतं. पण आता जो युग आहे याला काय म्हणतात? कलियुग. आता जास्त मागे मी जात नाही, जास्त मागे जात नाही, आपण अनुभवलेल्या गोष्टी सांगतो बरं का. आम्ही जेव्हा शाळेत जायचो ना, आम्ही त्यावेळेला काहींना लिहायला पेन भेटत नव्हते, पेन, मग रिफिल आपण काडी बोलायचो त्याला. आता कोणीतरी काडीने लिहायचा प्रयत्न करा बरं. पण त्यावेळेला ती मुलं पेन भेटत नव्हता म्हणून रिफिल काडीने लिहायचे. आज त्याच 8वीच्या पोराच्या खिशामध्ये चाकू सापडतोय. परवाची घडलेली घटना. कलियुग आहे ज्याला आम्ही विद्येचं मंदिर समजतोय. विद्येची देवता ज्या ठिकाणी आम्हाला प्रसन्न होते, ज्या ठिकाणी आम्हाला विद्या प्राप्त होते, त्याच ठिकाणी जर अनैतिक जर कार्य घडत असेल, अत्याचार जर घडत असेल त्या मंदिरामध्ये, तर सांगा ना आम्ही कुठल्या युगामध्ये कार्य करतोय? ज्या युगात कार्य करतोय युगाला काय म्हटलं जात आहे? कलियुग म्हटलं जात आहे याला. कलियुगाची रहाटी खूप वेगळ्या प्रकारची सांगितलेली आहे शास्त्रामध्ये, पुराणामध्ये बरं का. आणि ते आज आम्हाला प्रत्यक्ष पाहायला मिळतंय. मुलगा होईल बापाचा वैरी, हडाची काड्या करणारा तो बाप, रक्ताचं पाणी करणारा तो बाप, जीवन जगत असताना सगळ्या अशा अपेक्षा बाजूला ठेवतोय तो बाप. स्वतःच्या मौजमजेचा विचार करत नाही. सणासुदी सुद्धा ज्या वेळेला आम्ही नवीन कपडे घालून त्या सणाचा आनंद घेत असतो ना, त्यावेळेला सुद्धा आमचा बाप राबत असतोय, कमाड कष्ट करत असतोय, घाम घालत असतोय. का? माझ्या मुलांनी सणाचा आनंद घ्यावा, माझ्या कुटुंबाने सणाचा आनंद घ्यावा. 9 महिने 9 दिवस आपल्या गर्भामध्ये त्या बाळाला वाढवणारी घडवणारी ती माता स्वतःच्या जीवाचा विचार करत नाही, स्वतःच्या देहाचा विचार करत नाही, स्वतःच्या मौजमजेचा विचार करत नाही, स्वतःच्या आवडीनिवडीचा विचार करत नाही. बाळ गर्भात वाढत असताना सगळ्या आवडीनिवडी बाजूला ठेवते ती आई. बाळांत म्हणतात त्याला. कदाचित बाळाला जन्म घालता घालता अंत होऊ शकतो. मरणदायी यातना भोगून आम्हाला जन्माला घालते ती आई, आम्हाला या जगामध्ये आणते ती आई, आम्हाला हाताला धरून चालवते. मी म्हणेन या ठिकाणी बसलेल्या प्रत्येक माणसाच्या आयुष्यातला सगळ्यात पहिला गुरु जर कोण असेल तर आमची आई. सगळ्यात पहिला गुरु. आम्हाला खाता येत नव्हतं रे, बोलता येत नव्हतं, चालता येत नव्हतं, आम्हाला हाताला धरूनच चालायला शिकवलं आमच्या आईने. कसं खायचं ते घास वळवून स्वतः करायची, स्वतः थोडस तोंडात भरायची आणि मग त्याला सांगायचे असं खातात बाळा. स्वतःला व्यवस्थित चालता येत असताना सुद्धा वाकडे तिकडे चालून दाखवायची, असा तरी चालू दे माझ्या बाळाला. जगातला जर पहिला गुरु असेल प्रत्येक माणसाचा कोण, तर तो म्हणजेच आई आणि वडील. आज तेच आई वडील आम्हाला वृद्धाश्रमात पाहायला मिळतात. तेच आई वडील वृद्धाश्रमात पाहायला मिळतात. देवाला नवस करून मागितलेला वंशाचा दिवा, तोच वंशाचा दिवा त्याच देवांना वृद्धाश्रमात नेऊन टाकतोय. म्हणून याला म्हटलेलं आहे कलियुग. काय म्हटलेलं आहे? कलियुग. आता या कलियुगामध्ये जर आम्हाला चांगली कर्म करायची तर रावण सांगायलाच पाहिजे. बरं, रावण का सांगायला पाहिजे? रावणाची कर्म आमच्याकडे द्यावीत म्हणून नाही, रावणाची कर्म जर आमच्याकडे असतील तर त्यांचा त्याग घडावा म्हणून. आम्हाला कौस सांगायलाच पाहिजे ना. का? की विचार, ती कर्म जर आमच्याकडे असतील तर त्याचा त्याग घडावा म्हणून ते सांगायलाच पाहिजे. आम्ही त्याचा विचार आम्ही करायलाच पाहिजे. ते विचार नकोत ना. आमचं जीवन बर्बाद करणारे विचार आम्ही का आमच्या जवळ ठेवावेत? आमचं आयुष्य बर्बाद करणारे विचार आम्ही का जवळ ठेवावेत? हा पेन आणि त्याची शाई जर लिकेज झाली तर किती वेळ मी माझ्या खिशात ठेवावा? खिसा जर माझा खराब झाला, त्याला जर समजा शाई लागली त्या पेनाची आणि मला कळल्यानंतर मी किती वेळ तो पेन माझ्या खिशाला ठेवावा? जेव्हा समजेल ना तेव्हाच मी फेकून देईन. नुसतं फेकून देणार नाही, रागात फेकून देईन. आमचे कपडे घाण करणाऱ्या वस्तू जर आम्ही आमच्या जवळ ठेवत नाहीत, आम्हाला त्रास देणाऱ्या वस्तू उपकरणं जर आम्हाला आमच्या घरात आम्ही ठेवत नाहीत, तर आमचं जीवन बर्बाद करणारे विचार आम्ही का आमच्या अंतःकरणात ठेवतोय? आमचं आयुष्य उद्ध्वस्त करणारे विचार, आमचं आयुष्य उद्ध्वस्त करणारी कर्म आम्ही का आमच्या जवळ आमच्या अंतःकरणामध्ये ठेवतोय? आम्हाला का कळत नाही की यांचा त्याग करावा म्हणून?
आमचं जीवन त्याच्यावर अवलंबून आहे. तुमचा किती ज्ञान आहे, किती पंडित आहे तुम्ही, किती तुम्हाला माहिती आहे, याला कोण पुसते, कोण विचारतंय याला? त्या ज्ञानाचा उपयोग तुम्ही किती करून घेता हे महत्वाचं आहे. रावणाने काय केलं ते माहिती आहे, आम्ही बोलून पण दाखवतोय. पण तीच कर्म जर आमच्याकडून घडत असतील तर त्या ज्ञानाचा उपयोग आम्हाला काय बरं? कंसाने काय केलं